मोर्चाचं नियोजन आमचं गेले अनेक दिवसापासून चालू आहे. परवा बुधवारी शहरात जी आमचे विभागाध्यक्ष आहे ती बैठक झाली, शाखाध्यक्षांपर्यंत बैठक झाली, त्यामध्ये सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं. परवा वेस्टर्न सबची बैठक झाली, काल ईस्टर्न सबची बैठक झाली आणि आता शाखा वाईज बैठका आमच्या चालू आहेत. त्यामुळे मोर्चाच्या नियोजनाची तयारी जवळजवळ पूर्ण होत आहे. मतदार याद्यांवरून जे ठाकरेंच्या शिवसेनेला उपस्थित केलं आणि तुम्ही देखील वारंवार उपस्थित करताय, त्याच्यावर भाजपच्या वतीनं सांगितलं जाते की फ्लॉप शो आहे, त्याच्याकडे जनतेनं लक्ष देता कामा नये. मला वाटतं एवढे पुरावे दिल्यानंतर अजून काय पाहिजे हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, प्रश्न भारतीय जनता पक्षाला नाहीच आहे, प्रश्न निवडणूक आयोगाला आहे. उडता हुआ भाला कशाला अंगावर घेत आहे, मला हे अजून कळलेलं नाही भाजपला. एमसीएच्या निवडणुकीसाठी फडणवीस आणि शरद पवार एकत्र येण्याची चर्चा आहे. काल बैठक पार पडली. राजकीय पद्धतीनं आपण या सगळ्या निवडणुकीकडे बघावं असं म्हणतोय. वंदे मातरमच्या संदर्भात पुन्हा एकदा अबू आझमी म्हटले की शाळांमध्ये वंदे मातरम कंपल्सरी करता. अबू आझमीचा प्रॉब्लेम असा आहे, त्यांना कोण विचारत नाही आणि त्यांना कोणी विचारलं नाही की काहीतरी स्टेटमेंट करतात स्वतःकडे लक्ष वेधवण्यासाठी. आपण त्यांच्याकडे लक्ष द्यावं असं मला वाटतं. संदीप, अनेक ठिकाणी खरं तर गुजरातच्या नागरिकांची नावं मतदार यादीमध्ये मिळून आलेली आहे. कांदिवलीमध्ये देखील आपल्या काही कार्यकर्त्यांनी जाऊन यादी चेक केली. त्या ठिकाणी कच्छचे जे मतदार आहेत त्यांची नावं यादीमध्ये मिळून आली. मला असं वाटतं हा घोळ सगळीकडेच आहे. कच्छ असेल, गुजरात असेल, बिहार असेल, अशा अनेक याच्यातली नावं इथे घुसवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. तो कोणाच्या फायद्याचा आहे आपल्या लक्षात आलेलं असेल. तर मला असं वाटतं की या गोष्टीवर आमचे सर्व महाराष्ट्र सैनिक असतील, शिवसेना पक्षाचे शिवसैनिक असतील, ते सगळेजण एकत्रितरित्या काम करतात. डोनाल्ड ट्रम्प यांचं बोगस आधार कार्ड बदलतानाचा एक प्रेस कॉन्फरन्स रोहित पवार यांनी घेतलेली होती. त्यानंतर त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला. मला वाटतं चुकीचं आहे, कारण विसल ब्लोअर आहेत रोहित पवार या बाबतीत. आणि ज्या पद्धतीने त्यांनी एक दाखवलेलं आहे की कशा पद्धतीने बनू शकतं ते त्यांनी दाखवलेलं आहे. त्याच्यामध्ये गुन्हा दाखल होण्याची काही गरज नव्हती. 1 तारखेच्या मोर्चामध्ये अनेक लोकांना काही संभ्रम निर्माण करतात असं भाजपचं प्रवक्ते म्हणतात. म्हणजे एक खरं तर 2 भाऊ एकत्र येतात, पण एक भाऊ म्हणतोय की मरीन ड्राईव्हवर मोर्चा काढला पाहिजे, दुसरा म्हणतात ते झालं. पण तुम्हाला असं वाटतं का की मुद्दाम या मोर्चामध्ये गोवळण्याचा प्रयत्न आणि अशा प्रकारे विषय डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न या निमित्तानं केला जातो? कसला विषय? मोर्चाचा जो मूळ विषय आहे तो डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न या निमित्तानं केला जातो की 2 भावांमध्ये काही हे नाही, एकमत नाही. थोडा काय एवढं लक्ष. आणि हे बंद बिल आहे ना, पेड प्रवक्ते आहे, त्यांच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. सर, मोर्चावर कार्यकर्ता एखादा बोलला तर ठीक आहे, आपण पेड लोकांकडे किती लक्ष द्यायचं. सर, पावसाचं सावट मोर्चावर आहे. तुम्हाला वाटतं की दिल्ल्या पाऊस असो काही असो त्यांनी काही मोर्चावर परिणाम नाही. गुणरत्न सदावर्ते धन्यवाद.